बदलापूरच्या नामांकित शाळेत 2 चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपी अक्षय शिंदेला अटक केली। या प्रकरणाचा तपास SIT कडे सोपवण्यात आला असून दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। अल्पवयीन मुलींवर 15 दिवसांपासून अनेकदा लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक अहवाल सूत्रांच्या माध्यमातून समोर आलाय। बातमी पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला ओळखपत्र नसतानाही शाळेतील आवारात आणि मुलींच्या टॉयलेटमध्ये फ्री एंट्री दिली जायची। कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी न तपासता आरोपी अक्षयला 1 ऑगस्टपासून कंत्राटी पद्धतीने कामावर नेमण्यात आलं होतं। बाहेरील एजन्सीकडून आरोपीला नोकरी देण्यात आली होती। या गंभीर प्रकरणाबाबत बाल हक्क आयोगाने शालेय व्यवस्थापनाला चौकशीच्या फेऱ्यात अडकवलंय। हे प्रकरण हाताळताना शालेय व्यवस्थापनाने हलगर्जीपणा केल्याचं उघड झाल्यामुळे आयोगाने शालेय प्रशासनाला काही प्रश्न विचारलेत। 7 दिवसांच्या आत शालेय व्यवस्थापनाला आयोगाने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर द्यायचं आहे। शालेय व्यवस्थापनावर पोक्सो कायद्याअंतर्गत कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न आयोगाने उपस्थित केला। ही घटना घडल्यानंतर 2 दिवस उलटले तरीही शाळेच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही। 14 ऑगस्टला शाळेच्या विश्वस्तांनी मुख्याध्यापकांना या प्रकरणाबाबत माहिती दिली। तक्रार केल्यानंतर शाळेच्या कर्मचाऱ्यांनी पीडितेच्या पालकांची भेट घेतली नाही। रुग्णालयात अल्पवयीन मुलींवर 12 तास उपचार सुरू होते। मुलींचा टॉयलेट स्टाफ रूम पासून दूरवर आहे। तिथं कोणत्याही प्रकारचे CCTV कॅमेरे लावले नसल्याची माहिती आहे।